स्वागत आहे. इलेक्ट्रिशियन टेक्निकल टीम इलेक्ट्रिशियनने यायचं आहे. जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. नो डाऊट खूप चांगली बॅटिंग केली. मयूर या पण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी पाम संघाचा मयूर आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग केली. गोलंदाजी देखील आपल्याला खूप चांगली पाहायला मिळाली पाम टीम कडून. खास करून विकी तिसऱ्या ओव्हरमध्ये 8 धावा 2 विकेट. खेळ बदलून टाकला. या ना मयूर. नवीन बॉल द्या लगेच मैदानामध्ये. फिल्डिंग सजवून घ्या. ओपनिंग जोडी आलेले मैदानाच्या आतमध्ये आणि दोन्ही टीमला विनंती की एक्स्ट्रा प्लेअर कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. कलवडे टीम आणि युवा बोईसर टीमला विनंती आपण एक्स्ट्रा प्लेअर कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. 2 मिनिटं फक्त. या आपण देऊया मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. दीपक सर आणि विजय सरांच्या शुभ हस्ते देऊया आपण मयूरला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. खूप चांगली बॅटिंग. 2 षटकार 2 चौकार मयूरच्या बॅट मधून आले. यस, आमच्या समेत मयूर आहे. मयूर कसं वाटलं इकडे खेळताना, काय म्हणणार? आमच्या गावात म्हणजे कुंबोली गावाचंच ग्राउंड आहे तर आम्ही रेग्युलर खेळत असतो. पण आज अजून चांगला गेम झाला तर मला खरंच चांगलं वाटलं. 12-20 थोडी मॅच क्लोज झाली होती. समोरची टीम वरचढ होती, काय म्हणणार? तिकडे विकी कॉन्फिडन्सने बॉलिंगवर आला त्याच्यामुळे आमची मॅच पूर्णपणे आमच्या साईडला झाली. बेस्ट लक पुढच्या मॅच साठी तुम्हाला. हे होते या मॅचचे हिरो मयूर. जाऊया आपण पुढच्या मॅच कडे जिथे आमचे साथी समालोचक गेले 2 रात्र आपण ज्यांना ऐकतायत याच गावातील गोडगड्याचे धनी कौशलजी आपल्या समवेत जोडले जातील. या आपण ऐकूया कौशलजींना. हॅलो चिक. हॅलो चिक. हॅलो चिक. चिक. हॅलो. हॅलो चिक. हॅलो चिक. हॅलो चिक. हॅलो चिक. हॅलो. हॅलो चिक. हॅलो चिक. हॅलो. दरम्यान पाहतोय पहिलं षटक घेऊन मिस्टर सागर यावेळेस आपल्याला पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहिला मिस्टर कृतिक. हलक्या हाताने चेंडू फक्त दिशा दाखवली गेली. 38 सर्कलच्या आतमध्ये पाहिलं. 1 धाव. इथे मात्र इझिली कंप्लीट करताना आपण पाहिलं फलंदाजाला. या 1 धावेदिशी धावफलकाचा श्री गणेश इथे मात्र करताना पाहायला मिळतोय बोईसर युवा
मध्ये व्यावसायिक क्षेत्रात आमचे गावचे विजयजी सीताराम पिंपळे साहेबांना आज पुरस्कार भेटला. त्यांचं आम्ही विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब विठ्ठल रखुमाई चषकातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय. एक अप्रतिम कार्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं व्यावसायिक क्षेत्रामध्ये आणि त्याचसाठी त्यांना मात्र इथे मात्र सन्मानित केलं गेलं. तिमा हॉलला हा प्रोग्राम झाला. चला आता आपण वळूया सामन्याच्या दिशेने. आता 5 चेंडू हाताळून झालेत सागर यांचे. 6वा चेंडू यावेळेस पंच वाईड म्हणून दर्शवत आहेत. अतिरिक्त धावसंख्येत वाढ यावेळेस होताना आपण पाहतोय. या अतिरिक्त धावसंख्ये वाढीने जर धावसंख्येचा विचार करत झाला तर धावसंख्या आपण पाहतोय 6 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. आता मात्र पार्थ यांना आपण फलंदाजी मार्कवर पाहतोय. षटक झालाय समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण 6 या आकड्यावर पाहतोय. दरम्यान आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन गोलंदाजी मार्कवर यावेळेस दाखल होताना आपण पाहतोय मिस्टर योगेश पिंपळे यांना. विठ्ठल रखुमाई एंड वरून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. त्यांच्या समोर आपण पाहतोय कृतिक बोईसर युवा संघाकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. 4-4 षटकाचे सामने आपण पाहतोय. यावेळेस फ्लाय झालाय चेंडू. मात्र चेंडूच्या खाली आपण पाहतोय मिस्टर सागर तैनात होता. सागर यांच्या हातून यावेळेस आपण पाहिलं अप्रतिम झेल टिपलं गेलं आणि डगआउटची दिशा यावेळेस दाखवली जाताना पाहायला मिळते कृतिक यांना. आता आपण पाहतोय बोईसर युवा संघाचे संघमालक मिस्टर जागृत संखे फलंदाजी मार्कवर दाखल होताना आपण त्यांना पाहतोय. पहिला षटक 6 धावा. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं की गोलंदाजी मार्कवर इंट्रोड्यूस केलं गेलं मिस्टर योगेश पिंपळे यांना. तदनंतर मात्र पहिला चेंडू खूपच सुंदर लाईनवर यावेळेस हाताळला गेला. चांगल्या लाईनवर यावेळेस हाताळला जाताना आपण पाहिला. धावसंख्या स्थिर धावसंख्या 6 या आकड्यावर पुन्हा एकदा मोठा फटका क्रॉस बॅटेड फटका इथे मात्र खेळायचा होता. मात्र आपण पाहिलं की फळी आणि चेंडूचा कनेक्शन होताना पाहायला मिळालं नाहीये. निर्धाव चेंडू इथे मात्र टाकताना पाहायला भेटतोय मिस्टर योगेश. कलोवडे म्हटलं तर कलोवडे संघाकडून आज आपण पाहतोय मिस्टर सागर फलंदाजी मध्ये. आज 4 चांद लाभेल की नाही कुंभोली क्रीडा संकुलाचा मैदान. यावेळेस उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू योगेश यांच्या माध्यमातून टाकला गेलाय. वाईड म्हणून पंच इथे मात्र दर्शवतायत. अतिरिक्त धावसंख्येत वाढ इथे मात्र होताना आपण पाहतोय. या अतिरिक्त धावसंख्ये वाढीने आता मात्र धावसंख्या पुढे सरसावते आणि धावफलकावर आपण जाऊन पाहते 7 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली पाहतोय. संत गतीने चाललाय सामना. पहिलं षटक 6 धावा. तदनंतर मात्र अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस नोमॅन्स लँड वर चेंडू लँड झालाय. तदनंतर मात्र आपण पाहतोय मयूर चेंडूच्या खाली पोहोचेल आणि थ्रो करेल तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा या सहजरित्या पूर्ण झाल्यात. 2 धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरसावते आणि आपण पाहतोय 9 या आकड्यावर जाऊन पोहोचताना पाहतोय. यावेळेस मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं. डगआउटची दिशा यावेळेस दाखवताना पाहायला मिळतोय योगेश उर्फ गुड्डू जागृत. आता आपण पाहतोय डगआउटच्या दिशेने जाताना. आपण आता वळूयात ओम साई डीजे आणि तिथे आपल्यासोबत जोडले जातील मास्टर हर्ष.
कन्नडीचे या षटकाचा विचार करत झाला तर आतापर्यंत आपण पाहतो या षटकामध्ये 4 चेंडू हाताळून झालेत. आता मात्र 5वा चेंडू घेऊन योगेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चांगला फटका नसलाय मात्र योगेश चेंडूच्या खाली आपण पाहतोय 21 धाव इथे मात्र पूर्ण झालेले आपण पाहतोय. 4 षटकाचे सामने आपण पाहतोय. विठ्ठल रखुमाई चषक 2026 आज तिसरा दिवस. वंजारी समाज मर्यादित सामने आपण इथे पाहतोय. विठ्ठल रखुमाई क्रीडा संकुल कुंभोली इथे मात्र हे सामने आपल्याला पाहायला मिळतात. ओम साई स्पोर्ट्स युट्यूब वाहिनीवरून आपण लाईव्ह प्रक्षेपण इथे मात्र या टुर्नामेंटचे पाहतोय. आज तिसरा दिवस दुसरा सामना. यावेळेस पुन्हा एकदा गतिवान चेंडू टाकताना पाहायला मिळतोय. मिस्टर योगेश अप्रतिम षटक यावेळेस समाप्त केलंय निर्धाव चेंडूने. म्हणजेच आपण पाहतोय आतापर्यंत 12 चेंडू टाकून झाले. 12 चेंडू अखेरीस आपण पाहतोय धावसंख्या 10 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. थँक्यू. युट्यूब आपण मुख्य व्यासपीठावर इथे मात्र याच मध्ये आपण पाहतो मिस्टर अक्षय यांना इंट्रोड्यूस केलं गेलंय गोलंदाजीमध्ये. पहिला चेंडू वाईड चेंडू यावेळेस हाताळला गेला. एस पालघर जिल्हा व्यावसायिक पुरस्कार आपण सांगितल्याप्रमाणे आमचे गावचे ग्रामविकास मंडळ अध्यक्ष श्री विजय सीताराम पिंपळे यांना इथे आज देण्यात आला टीमा हॉलमध्ये. आणि त्याचा सत्कार इथे मात्र करताना आपल्याला पाहायला मिळतात आमच्या गावचे गावकरी म्हणजेच रुपेशजी संखे, बाबूजी संखे, दीपक जी संखे. आता आपण बोलूयात सामन्याच्या दिशेने. अक्षयांच्या षटक यावेळेस आपण पाहतोय. पहिला चेंडू वाईट त्यांच्या माध्यमातून हाताळला गेला. तदनंतर मात्र एक सिंगलची धाव. यावेळेस मयूर चेंडूच्या खाली झेल टिपला जातोय. आपण पाहतोय पार्थ यांना डगआउटची दिशा यावेळी दाखवताना. पार्थ बाद झाला. पार्थ बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दाखल झालाय मिस्टर सौरभ. राईट आर्म बॅट्समन आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस लॉफ्टेड फटका. चेंडूच्या खाली आपण पाहिलं क्षेत्ररक्षक पोहोचला. त्यानंतर मात्र आपण 2 धावा या इझिली कंप्लीट झालेल्या पाहिल्या. खूपच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजामध्ये आपण पाहिलं. त्याचाच मोबदला आपण पाहतोय 2 धाबेनिशी यावेळेस मोजावं लागलं. आपण लेझी पाहिला क्षेत्ररक्षक. तदनंतर मात्र खूपच चांगला रनिंग इथे मात्र करताना 2 फलंदाज. मानजी पिंपळे चला या मुख्य व्यासपीठावर. यावेळेस पायाला चेंडू आदळतोय. पंचांकडे दाद इथे मात्र मागितली होती लेग बिफोर विकेटची. त्यानंतर मात्र एक अतिरिक्त धाव, एक चोरटी धाव आपण इथे पाहतोय. चला लेग बायचे आपण इथे पाहतोय. 2 धावा एकत्रित होताना पाहायला मिळतोय. या 2 धाबेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 16 ऑन दी बोर्ड अशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. आज कोलोडे संघाचा विचार करत झालं तर आपण पाहतोय
थर्डमॅन रिझन मध्ये अमितजी पिंपळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर पॉइंट रिझन मध्ये चिराग आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये यावेळेस चिराग आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतोय आपल्या मेगा स्क्रीनवर. क्षेत्ररक्षण करतील त्यानंतर मात्र त्यांच्या हातून थ्रो केला जाईल. एकेरी धाव इथे मात्र संपन्न होताना आपण पाहतोय. यानंतर आपण टेंबी यंगस्टार संघाला सुद्धा इन ऍक्शन पाहणार आहोत तिसऱ्या सामन्यामध्ये. अक्षरच्या षटकाचा विचार करत झाला तर या षटकामध्ये आपण आतापर्यंत पाहिले की 5 चेंडू टाकून झालेला शेवटचा चेंडू अक्षय यांचा. यावेळेस अल्टी पलटीचा हा आलाय रिव्हर्स षटकार हा येतोय विठ्ठल रखुमाई चषक 6. खिलाडीचे आता आपण पाहतोय सांघिक चौथे आणि वैयक्तिक पहिली षटक म्हणजे शेवटचं षटक स्लॉग षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मिस्टर दीप दाखल झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून हाताळला जाईल आणि विठ्ठल रखुमाई एंड वरून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. भैरवीचे षटक शेवटचं षटक आणि भैरवीच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा मानस मनामध्ये घेऊन हे दोन खेळाडू जीवाचा आटापिटा जीवाचा रान इथे मात्र करताना पाहायला मिळत आहेत. याच मध्ये आपण पाहिलं की कव्हर रिझन मध्ये चेंडू हलक्या हाताने खेळून काढला त्यानंतर क्षेत्ररक्षक थोडे लेझी पाहायला मिळाले. 2 धावा या सहजरित्या पूर्ण इथे मात्र करताना पाहायला मिळतात. या 2 धाबेनिशी आपण पाहतोय सौरभ यावेळेस चांगला फटका आहे त्यानंतर मात्र कुठेतरी चेंडू फिरलाय आणि त्यानंतर निघून जातोय. 1 बाउन्स सीमा पार चौकार हा विठ्ठल रखुमाई चषक 4. आपण पाहतो या चौकाराने यावेळेस धावफलकाला आकार देण्याचं कार्य इथे मात्र करताना पाहायला मिळत आहेत. हे 2 फलंदाज मिस झाला चेंडू त्यानंतर मात्र कुठेतरी आत्महत्या करताना पाहायला मिळतोय मिस्टर सौरभ. वैयक्तिक आपण पाहतोय 8 धाब्यांवर बाद होतोय धावबाच्या स्वरूपात. इथे मात्र झटका लागताना पाहायला मिळतोय बोईसर युवा या संघाला. जर धावसंख्येचा विचार करत झाला तर धावसंख्या आतापर्यंत 29 ऑन दी बोर्ड 29 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. या षटकातले 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत अजूनही 3 चेंडू शेष आहे म्हणजेच आपण 21 चेंडू टाकून झालेत. 21 चेंडू मध्ये 29 धावेपर्यंत पोहोचलाय बोईसर युवाचा संघ. त्यांच्या दरम्यान यावेळेस सुंदर चेंडू हाताळला गेला मिस्टर दीप यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू यावेळेस टाकला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. या निर्धाव चेंडूने आता धावसंख्या स्थिर धावसंख्या 29 ऑन दी बोर्ड
शेवटचे 2 चेंडू शेष आहे. मोठे फटके अत्यावश्यक गरज असेल बोईसर युवा संघाच्या माध्यमातून यावेळेस कपिल आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र एक धाव घेण्यापासून इथे मात्र रोखू शकला नाहीये. या एक धावेनिशी आपण पाहतो 30 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचताना शेवटचा चेंडू शेष. शेवटच्या चेंडू मध्ये किती धावा एकत्रित होतील आणि किती धावाचं लक्ष ठेवलं जाईल कोलोडे संघ अगेन्स्ट मध्ये. आज कोलोडे संघ बघितलं तर चांगला बिल्डअप होऊन इथे मात्र कुंभोलीच्या मैदानावर खेळण्यासाठी सज्ज झालाय. एका बाजूला आपण पाहिलं तर सागर सारखा एक अप्रतिम वर्ल्ड क्लास आपल्या पालघर जिल्ह्यातील फलंदाज त्यांच्या संघामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर अमिश पिंपळे आज या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एव्हरग्रीन मिस्टर चिरागजी पिंपळे सुद्धा आपण या टीम संघामध्ये पाहतोय. कपिल संकेत त्यानंतर आपण पाहिलं तर योगेशजी पिंपळे असा हा संघ खूपच चांगला आज वाटतोय दिसतोय. धावसंख्येचा विचार करत झाला तर धावसंख्या आपण पाहतोय 32. 33 धावाचं लक्ष म्हणजे 24 चेंडू आणि 33 धावा या काढाव्या लागतील कोलोडे संघाला. आणि डगआउट मधूनच फलंदाजीसाठी यायचं, अन्यथा 3 धावा हे आपल्या मायनस केल्या जाईल याची नोंद घ्यायची. आपण प्लेअर डगआउट इथे मात्र बनवले गेलेत. डगआउट मधूनच आपण फलंदाजीसाठी सज्ज व्हायचं. चला हर्ष डीजी आपल्यासोबत जोडले जातील इनिंग ब्रेक मध्ये. चला इनिंग ब्रेक झाली आहे. टेम्बी यंगस्टार विपक्ष एकलारे दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्स सोबत संपर्क साधायचा तिथे आपल्या सोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ पास्तर मिस्टर प्रीतमजी घरत सर. चला लगेचच आपण नाणेफेकीसाठी यायचंय. सर्वेश यंगस्टर टेम्बी आणि एकलारे संघाकडून आपले कर्णधार पाठवायचं. पुढचा सामना आजच्या दिवसातला तिसरा सामना तिथे टॉस का बॉक्स मध्ये जोडले जातील प्रीतमजी घरत. चला एकलारे आणि टिंबी संघ प्लीज आपण लगेचच नाणेफेकीसाठी पोहोचायचंय. अमितजी संख्ये आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. आमचे गावाचे माजी उपसरपंच अमितजी संख्ये साहेब इथे उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा आम्ही विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई चषकाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या मुख्य व्यासपीठावर विराजमान होण्यासाठी तुम्हाला इथे मात्र आम्ही आमंत्रित करतोय. तुला टेम्बी यंगस्टार संघाचा कर्णधार आपल्यासोबत उपस्थित झालाय. तरी एकलारे संघ लगेचच आपण आपला कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचवायचा. आमचे मुख्य अतिथी इथे मात्र नाणेफेकीच्या कॉलसाठी सज्ज झालेत आणि वेट करत आहेत. तसेच आमचे सहयोगी कॉमेंटेटर मिस्टर प्रीतमजी घरत सुद्धा आपली इथे मात्र वेट करत आहेत. आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला आपण पाहतोय मिस्टर सागर आणि दुसऱ्या बाजूला आपण अमिश यांना पाहतोय. आमचे गावचे उपसरपंच माजी उपसरपंच अमित परशुराम संके साहेबांचं इथे मात्र आगमन झालंय. त्यांचं स्वागत सत्कार इथे मात्र केलं जाईल. स्पर्धेचे आयोजक मानस पिंपळे यांच्या हस्ते गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मिस्टर पार्थ इंट्रोड्यूस झालाय. पहिला चेंडू त्यांच्या माध्यमातून इथे मात्र हाताळला जाईल. सांघिक वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. चला एकलारे संघ लगेचच आपला कर्णधार पाठवायचं. ऋषिकेश आपण इथे मात्र जोडले गेलेत. आपण लगेचच नाणेफेकीसाठी आमच्यापर्यंत जोडायचं.
आणि मुख्य व्यासपीठावरून मी सांगतोय टॉस का बॉक्स मध्ये अमित भाऊ आपण नाणेफेकीचं गोल करण्यासाठी सज्ज व्हायचं. टॉस का बॉक्स मध्ये आपण पाहतोय आमचे गावचे माजी उपसरपंच अमितजी संख्ये नाणेफेकीचं गोल करण्यासाठी इथे मात्र मुख्य अतिथी म्हणून आपण त्यांना पाहतोय. टॉस का बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कॉल घेऊन गेले, टॉस घेऊन गेलेले आहेत प्रीतमजी घर त्यांच्या हातामध्ये. चला आता आपण वळूया सामन्याच्या दिशेने. आपण पाहिलं पहिला चेंडू चांगल्या पद्धतीत इथे मात्र हाताळला गेला मिस्टर पार्थ त्यांच्या हातून. एक धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली गेली. स्ट्राईक रोटेशन इथे मात्र सहजरित्या कंप्लीट करताना पाहायला मिळतोय. या करूया टॉस. चॉईस सर्वात पहिले कुंभवली 2026 आणि विठ्ठल रखुमाई चषक दोघांपैकी एक कॉल करायचंय. कुंभवली 2026 आणि धन्यवाद साहेबांना मी विनंती करेन मुख्य व्यासपीठावर आदरपूर्वक आपण बसून घ्या. आणि टॉस विन केलं काय घेणार? आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ. या मैदानावर आपण भरपूर खेळल्यात, कसं वाटतं आल्यानंतर या मैदानाच्या बद्दल आणि या आयोजनाबद्दल काय म्हणा? हा मैदान बोलायला गेला तर माझा सेकंड होमच आहे समज, कारण इकडेच प्रॅक्टिसला असतो मोस्ट ऑफ मी आणि ग्राउंडचा चांगला अंदाज आहे आम्हाला. तुम्हाला देखील बेस्ट लक, कारण की मॅच होऊन आहे, बॅटिंग आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील. एकलरे टीम जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये, जिथे धावतं समालोचन घेऊन येतील कौशलजी. आपण पहिला आतापर्यंत 3 चेंडू हाताळून झाले. 3 चेंडू मध्ये धावसंख्येचा विचार करायचा झाला तर आता आपण पाहतोय 9 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. पहिलाच चेंडू आपण पाहिलं, सागर याने हलक्या त्याने चेंडू खेळून काढला, त्यानंतर एक धाव कंप्लीट केली. स्ट्राईकवर आपण पाहिलं की अमिश पिंपळे दाखल झाला. त्यानंतर अमिश पिंपळ्याच्या फळीतून बॅक टू बॅक 2 मोठे फटके म्हणजे 2 चौकार येताना आपण पाहिले. आता मात्र या षटकातला चौथा चेंडू घेऊन पार्थ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपण त्याला पाहतोय. यावेळेस अलॉंग दी कार्पेट चेंडू गॅप मध्ये ढकलला जाताना पाहायला मिळतोय. एक धाव सहजरित्या पूर्ण. तसेच कुंभोली गावाचे उपसरपंच आकाशजी संखे यांनी सुद्धा मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. धावसंख्येचा विचार करत झाला तर धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय 11 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय मिस्टर अमितजी पिंपळे. मात्र यावेळेस फुलटॉस चेंडू मिस झालाय. निश्चितच क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण पाहतोय कधी कधी लॉलीपॉप चेंडू सुद्धा मिस होताना. मात्र अमिश आपला दर्जा, आपला क्लास, आपलं कौशल्य इथे मात्र दाखवतोय. वंजारी समाज आज राखीव दिवस, आजचा 3रा दिवस या टुर्नामेंटचा. अप्रतिम आपण सामने पाहिले 2 दिवस. आपल्यासोबत ओमसाई स्पोर्ट्सचा ऑफिशियल टीम सुद्धा 2 दिवसापासून जोडली गेली आहे. यावेळेस लॉफ्टेड फटका चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचलाय. 1 बाउन्स फील्ड करेल आणि थ्रो करेल तोपर्यंत आपण त्यांना पाहतोय की 2 धावा, एक सिंगल इथे मात्र इझिली कंप्लीट करताना आपण पाहतोय. या 1 धावेनिशी षटक झालाय समाप्त. पहिल्या षटकाची समाप्ती इथे मात्र झाली आहे आणि धावफलकावर धावसंख्या 1-12 म्हणजे 12ची सरासरी इथे मात्र राखताना पाहायला मिळतोय कोलोडीचा संघ. चला डीजे होऊन जाऊन द्या, तिथे आपल्या सोबत जोडले जातील आपले गावाचे सुपुत्र डीजे हर्ष. ऋतिक गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. यस, सौरभ आलाय गोलंदाजी मार्कवर. सांगे की दुसरे वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळतोय. राईट आंबा वर द विकेट मारा. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, त्यावर कुठेतरी चुकले तर मात्र उजव्या एसटीच्या खूपच वाईडचा चेंडू पंच वाईड म्हणून इथे मात्र दर्शवतायत.
पहिला चेंडू अतिरिक्त धावेने यावेळेस भर पाडताना पाहायला मिळत आहेत. धावफलकाचा विचार करत झाला तर 13 ऑन दी बोर्ड लगावली जाताना आपल्याला पाहायला मिळते. विजयासाठी आवश्यकता 33. यावेळेस लॉफ्टेड फटका गॅप मध्ये यावेळेस कन्वर्ट केला गेलाय. चेंडू जातोय. षटकार 6 धाबा. हा आलाय विठ्ठल रखुमाई. षटकार 6. आपण पाहिलं आमिष ब्रँडेड फटका चेंडूला पोहोचवलं सरळ सीमापार षटकार. सागरने जास्त काय करण्याचं कार्य इथे मात्र देताना पाहायला मिळालं नाही या इनिंग मध्ये. नॉन स्ट्रायकिंग एंडवर यावेळेस सागर स्तब्ध स्थिर उभा आपल्याला पाहायला मिळतोय. आकाशजी संख्ये इथे मात्र उपस्थित झालेत मुख्य व्यासपीठावर. त्यांचं इथे मात्र स्वागत सत्कार केलं जाईल. आपल्या टुर्नामेंटचे आयोजक मिस्टर मानसजी पिंपळे यांच्या हस्ते त्यांना मात्र शाल श्रीफळ देऊन आणि मोमेंटो देऊन त्यांचा मात्र इथे स्वागत सत्कार केला जाईल. याच मध्ये सागर यांचा एक चांगला फटका आलाय. वन बाउन्स चेंडूला पोहोचवलंय सीमा पार चौकार. हा आलाय विठ्ठल रखुमाई. चौकार 4. धन्यवाद डीजे. आपण पाहिलं तर या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा एकत्रित केल्या जाताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस सागर रॉकेट लॉन्च करतोय. चेंडूला पोहोचवतोय. लॉंग ऑफ रिजन यावेळेस निवडलं गेलं. हा आलाय विठ्ठल रखुमाई चषक सागर ब्रँडचा. षटकार 6 धावा. धन्यवाद. तसेच भावेश कुसमाकर पाटील यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही मुख्य व्यासपीठावर आमंत्रित करतोय. या भावेशजी मुख्य व्यासपीठावर बसा आणि भावेशजींचं स्वागत सत्कार इथे मात्र केलं जाईल. मिस्टर चिराग प्रदीप संख्या यांच्या हस्ते. स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण यांना पाहतोय. चला भावेश सर आपण यायचंय. आपलं इथे मात्र स्वागत सत्कार केलं जाईल. कॅमेरामॅन इथे मात्र कॅमेरा फिरवायचा. यस भावेश पाटील मासलारी गावाचा